एम-पी-एस-सी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026 पेपर पहिला याचं आपण कंप्लीट ॲनालिसिस करणार आहोत. कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते आणि कोणत्या टॉपिकवरती आयोगाने प्रश्न विचारले होते. तसेच यामध्ये प्रश्नांचा ट्रेंड काय होता याचं पण आपण संपूर्ण ॲनालिसिस करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे हिस्ट्री आणि कल्चर याचे जे क्वेश्चन आहेत कोणत्या टॉपिकवरती विचारलेले आहेत. मराठी लिटरेचरवरती प्रश्न आले होते, एन्शियंट इंडियन टेक्स्ट यावरती प्रश्न आले होते, मिडिवल हिस्ट्री यावरती प्रश्न आले होते. त्यानंतर सोशल रिफॉर्म सामाजिक सुधारणा व सुधारणा चळवळ यामध्ये महाराष्ट्रातील सुधारणा चळवळीबद्दल येथे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर मॉडर्न इंडिया आणि फ्रीडम फायटर जे आहेत त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. सुफिझम किंवा रिलिजन याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते आणि कॅलेंडर आणि क्रोनॉलॉजी याबद्दल पण प्रश्न विचारण्यात आले होते. हिस्ट्री या सब्जेक्टचे इथे टॉपिक वाईज इथे तुम्ही पाहू शकतात या टॉपिकवरती हे प्रश्न विचारले होते. आणि त्यानंतर जॉग्राफीमध्ये तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र जॉग्राफीवरती सर्वात जास्त प्रश्न आले होते. इंडियन जॉग्राफी यावरती पण प्रश्न विचारले गेले होते. वर्ल्ड जॉग्राफीवरती फक्त 2च प्रश्न विचारण्यात आले होते. ॲटमॉस्फिअर क्लायमेटमध्ये 3 प्रश्न विचारण्यात आले होते. इकॉलॉजी एन्व्हायरमेंटमध्ये पण 3 होते आणि एक प्रश्न जो होता तो पॉप्युलेशन जॉग्राफी वरती विचारण्यात आला होता. इकॉनॉमी अँड सोशल इश्यूमध्ये महाराष्ट्र इकॉनॉमीमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते आणि सर्वात जास्त जे प्रश्न आहेत इकॉनॉमीमध्ये ते पुअर्टी एलिव्हेशन यामध्ये विचारण्यात आले होते. तर पुअर्टी एलिव्हेशन यामध्ये क्वेश्चन तुम्ही पाहू शकता 4 प्रश्न विचारण्यात आले होते. गरिबी व दारिद्र्यता या टॉपिकवरती इकॉनॉमीमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्यानंतर सोशल सिक्युरिटी वेलफेअर यावरती पण प्रश्न आला होता. पॉप्युलेशन पॉलिसीवरती पण प्रश्न आला होता. व्हॉलेंटरी सेक्टर फूड यावरती पण प्रश्न आला होता. त्यानंतर मित्रांनो इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्सवरती प्रेसिडेंट आणि गव्हर्नर या टॉपिकवरती प्रश्न आले होते. पार्लियामेंट कमिटी या टॉपिकवरती पण प्रश्न आले होते आणि कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन यावरती पण प्रश्न आले होते. फेडरलिझम आणि इंटरस्टेट या टॉपिकवरती सुद्धा प्रश्न आले होते आणि शेड्यूल किंवा रिट्स या टॉपिकवरती सुद्धा प्रश्न आले होते. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सर्वात जास्त तुम्ही प्रश्न पाहू शकतात ते बायोलॉजी आणि बॉटनी वरती आधारित प्रश्न होते आणि फिजिक्सवरती पण प्रश्न होते, केमिस्ट्रीवरती पण प्रश्न होते आणि एक प्रश्न जो होता तो ह्युमन हेल्थ आणि मेडिसिन या टॉपिकवरती विचारण्यात आला होता. त्याचबरोबर मित्रांनो आपण आता पाहूयात करंट अफेअर्समध्ये कोणते कोणते करंट अफेअर्स विचारण्यात आले होते. इंटरनॅशनल अफेअर्स होते सर्वात जास्त तुम्ही पाहू शकता. त्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम यावरती पण करंट अफेअर्सचे प्रश्न होते. एज्युकेशन अँड रँकिंग यावरती होते. पॉवर्टी रिपोर्ट्स यावरती पण प्रश्न होते. स्पोर्ट्सवरती पण प्रश्न विचारण्यात आले होते. महाराष्ट्र करंट अफेअर यावरती पण प्रश्न विचारण्यात आले होते. आता आपण मित्रांनो क्वेश्चन टाईप ॲनालिसिस पाहूयात. हे तुम्ही पाहू शकतात क्वेश्चन टाईप ॲनालिसिसमध्ये स्टेटमेंट बेस्ड प्रश्न जे आहेत ते प्रश्नपत्रिकेमध्ये जास्त विचारण्यात आले होते. त्यानंतर मॅच द पेअर याच्यावरती 28 प्रश्न विचारण्यात आले होते. स्टेटमेंट बेस्डवरती 42 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर डायरेक्ट फॅक्च्युअल जे प्रश्नांची संख्या होती ती 18 होती. फिलिंग द ब्लँक्समध्ये प्रश्नांची संख्या 10 होती आणि असर्शन रिझन यावरती 2 प्रश्न विचारण्यात आले होते. या क्वेश्चन टाईपमध्ये असर्शन अँड रिझन यावरती 2 प्रश्न विचारण्यात आले होते. स्टेटमेंट बेस्ड जे प्रश्न होते ते जास्त विचारण्यात आले होते. त्यानंतर क्वेश्चन स्ट्रक्चर पॅटर्न जो आपण पाहिला तर स्टेटमेंट बेस्ड ABC करेक्ट याचे 42 प्रश्न होते आणि मार्क्स जे आहेत ते 84. त्याचबरोबर मॅच द पेअर्स कॉलम यामध्ये 28 प्रश्न, मार्क्स जे आहेत ते 56 आणि डायरेक्ट MCQ सिंगल आन्सर जे क्वेश्चन आहेत ते 18 प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्याचे मार्क्स होतात 36. फिल इन द ब्लँक्स वरती 10 प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्याचे मार्क होतात 20. असर्शन अँड रिझन याच्यावर पण मित्रांनो 2 प्रश्न विचारण्यात आले होते, त्याचे मार्क होतात 4. त्यानंतर मित्रांनो आपण आता पाहूयात यामध्ये जो क्वेश्चन मॅप आहे ऑल 100 प्रश्नांचा जो क्वेश्चन मॅप आहे त्याचे आपण हायलाइट पाहूयात. यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, इकॉनॉमी असेल, पॉलिटी असेल, सायन्स असेल किंवा करंट अफेअर असतील. याबद्दल मित्रांनो आपण ह्याची काठिण्य पातळी काय आहे ते पाहूया त्या पेपरची. आजचा जो राज्यसेवेचा पेपर झाला आहे पूर्व परीक्षेचा पेपर 1 जो होता यामध्ये काठिण्य पातळी आपण बघितले तर इझी प्रश्न जे होते ते 35 प्रश्न इझी होते आणि मीडियम जे प्रश्न होते ते 45 होते आणि हार्ड जे प्रश्न होते ते 20 प्रश्न हार्ड लेवलचे होते मित्रांनो. ते हार्ड प्रश्न 20 विचारण्यात आले होते. यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे ग्राफिक्सद्वारे तुम्ही पाहू शकता इथे जी कलरची जी संख्या आहे त्यानुसार तुम्ही पाहू शकता इझी, मीडियम, मॉडरेट जे प्रश्न आहेत ते इथे त्यांनी कलरद्वारे इथे मांडण्यात आले आहेत. आणि की ऑब्झर्वेशन आणि स्ट्रॅटेजी काय आहे या क्वेश्चन पेपरची आपण स्ट्रॅटेजी पाहता. इथे महाराष्ट्र फोकस, महाराष्ट्रावरती आधारित
30 क्वेश्चन डायरेक्टली अबाउट महाराष्ट्र, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी आणि करंट अफेअर्स या विषयांवरती महाराष्ट्रावर आधारित 30 प्रश्न विचारण्यात आले होते. एमपीएससी स्पेसिफिक टॉपिक्स पाहता महाराष्ट्र सोशल रिफॉर्मर्स, मराठी लिटरेचर, महाराष्ट्र जीआर पॉलिसी क्वेश्चन्स हे जे प्रश्न होते, जसे की पाहता महाराष्ट्र जीआर पॉलिसी क्वेश्चन जे होते ते युनिक होते या परीक्षेमध्ये. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र सोशल रिफॉर्म आणि मराठी लिटरेचर यावरती पण प्रश्न विचारण्यात आला होता आणि हे जे टॉपिक होते हे स्पेसिफिक टॉपिक होते. आणि युनिक काय होतं तर महाराष्ट्राची पॉलिसी जी आहे आता लेटेस्ट जे पॉलिसी आहेत किंवा जीआर असतील त्यावरती पण प्रश्न विचारण्यात आला होता आणि महाराष्ट्रावरती आधारित 30 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये हिस्ट्री होते, जिओग्राफी होते, इकॉनॉमिक होते, पॉलिटी आणि करंट अफेअर या विषयांचा समावेश होता. त्यानंतर स्टेटमेंट क्वेश्चन रिस्क जी आहे ती 42% क्वेश्चन आर मल्टी स्टेटमेंट, एलिमिनेट रॉंग स्टेटमेंट्स रादर दॅन गेसिंग ऑल करेक्ट ऑप्शन्स. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता स्टॅटिक वर्सेस डायनामिक आपण बघितलं तर 72 स्टॅटिक प्रश्न होते, एनसीईआरटी टेक्स्टबुक वरती आधारित क्वेश्चन होते आणि 28 करंट अफेअरचे प्रश्न होते. करंट अफेअर्समध्ये आपण बघितलं तर लास्ट 1 वर्षाचे न विचारता येते 12 ते 18 महिन्यापर्यंतचे करंट अफेअर्स विचारण्यात आले होते. त्यानंतर सायन्सचं वेटेज बघितलं तर आपण 20 प्रश्न होते सायन्सचे. हायेस्ट सिंगल सब्जेक्ट काउंट बायोलॉजी लीड्स विथ 7 क्वेश्चन्स. सायन्समध्ये 20 प्रश्न विचारण्यात आले होते आणि ह्यामध्ये हायेस्ट सिंगल सब्जेक्ट काउंट आहे सायन्सचा. आणि बायोलॉजीमध्ये सायन्समध्ये पण आपण सब टॉपिक बघितला तर एकट्या बायोलॉजीचे 7 प्रश्न होते. आणि रिसेंट इव्हेंट कव्हरेजमध्ये आपण बघितलं तर क्वेश्चन्स कव्हर इव्हेंट्स अप टू अर्ली 2026 पर्यंत होते, जसे की पीएम धनधान्य योजना जुलै 2025 आणि पे कमिशन आणि ब्रिक्स 2025 इथपर्यंत करंट अफेअर्समध्ये प्रश्न विचारण्यात आले होते. क्वेश्चन पेपर जो होता मित्रांनो त्यामध्ये 72 स्टॅटिक प्रश्न होते, एनसीईआरटी किंवा टेक्स्टबुक बेस्ड क्वेश्चन होते आणि 28 करंट अफेअर्सचे क्वेश्चन होते. त्यानंतर मित्रांनो आपण पाहूयात, आता आपण क्वेश्चन वाईज पाहूयात. 18 प्रश्न जे आहेत ते हिस्ट्रीचे विचारण्यात आले होते. त्यानंतर जिओग्राफीचे 14 प्रश्न होते आणि पॉलिटी आणि गव्हर्नन्सचे 20 प्रश्न होते आणि इकॉनॉमी, सायन्स आणि करंट अफेअर या 3 विषयांचा मिळून 48 प्रश्न होते.